सरस्वतीताईंनी स्वयंपाकखोलीत जाऊन पाहिले तर सर्व डबे रिकामे होते. शेवटी त्यांनी थकून आपल्या मुलाला सागरला फोन केला. त्या म्हणाल्या, "अरे सागर, तू परत केव्हा येणार आहेस? जेवढे किराणा सामान तू भरून दिले होतेस ते सर्व संपले आहे. मी कालपासून उपाशी आहे. मला वाटले होते तू काल येशील. मी तुझी खूप वाट पाहिली पण तू आला नाहीस. आता तूच सांग मी काय खाऊ? आणि आता माझ्याकडे पैसेही नाहीत. इथे शेजारी कोणाला काही मागितले तर तुमचीच बदनामी होईल. पण आता मला भूक काही सहन होत नाही. भुकेने माझा जीव जायची वेळ आली आहे." असे मुलाशी बोलताना सरस्वतीताईंचे डोळे पाणावले. सागर म्हणाला, "अगं आई, जरा थांब. आता मला बोलू देशील की नाही? रुपालीने तर जाताना तुला सर्व किराणा सामान भरून दिला होता ना? एवढा लवकर संपलाही? आणि एक, हे रडायचे नाटक आधी बंद कर. हे बघ, माझ्याकडे सध्या तरी तुझ्याशी बोलायला वेळ नाही. इथे रुपालीच्या आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. इथली देखरेख मी नाही करणार तर मग कोण करणार? अजून 8 दिवस झाले नाहीत आणि तू फोन करून माझा सगळा मूड खराब केलास. हे बघ, तुला भूक सहन होत नाही तर आम्ही येईपर्यंत तू समोरच्या आशा काकूंकडून अर्धी एक भाकरी मागून खा. पण आता पुन्हा फोन करून मला त्रास देऊ नकोस." एवढे बोलून सागरने फोन बंद केला. आई पुढे काय बोलणार हेही त्याला गरजेचे वाटले नाही. आई कालपासून उपाशी आहे याच्याशी त्याला काही देणे घेणे नव्हते. सरस्वतीताई मनात म्हणाल्या, ह्याच मुलाला जेव्हा लहानपणी भूक लागायची तेव्हा जर घरात किराणा सामान नसले तर मी 4 घरची दुनी भांडी करून याचे पोट भरले. त्याला कधीच उपाशी ठेवले नाही. आणि आज त्याच मुलाला आई भुकेने व्याकुळ झाली आहे हे सांगूनही त्याच्या सासूसासऱ्याला खुश करण्यासाठी बायकोच्या माहेरी गेला आहे. लग्नानंतर मुलगा एवढा कसा बदलतो की त्याला आपल्या आईवडिलांना होणारा त्रास दिसत नाही. असा विचार करता करता सरस्वतीताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माणसाला परिस्थिती समजते, पण ह्या पापी पोटाचे काय करायचे ह्याला परिस्थितीची थोडी ना समजते. सरस्वतीताईंनी मग घरासमोर राहणाऱ्या आशाताईंकडून एक भाकरी मागून ती चटणीसोबत खाल्ली. पण असे त्या कुठवर मागून खाणार होत्या? त्यांनी सकाळी सकाळी आपल्या दारात लावलेल्या झाडांची काही फुले तोडली आणि जवळच शहरातील एका मंदिराच्या बाहेर फुले विकण्यासाठी बसल्या. आता हे त्यांचे दररोजचे काम झाले होते. फुले विकून मिळालेल्या पैशातून दुसरे काही नाही, पण त्यांना त्या पैशातून 2 वेळच्या खाण्याचा खर्च निघत होता. तिथे कोणी त्यांना ओळखेल किंवा त्यांच्या मुलाचा अपमान होऊ नये म्हणून त्या आपला चेहरा पदराने झाकून घेत होत्या. मंदिरात दर्शन घेणाऱ्या लोकांच्या गर्दीत असाही एक माणूस होता जो रोज त्यांच्यावर दया करून कधी त्यांना जेवण तर कधी 100 रुपये देऊन जायचा. पण जेव्हाही तो सरस्वतीताईंकडे पैसे देण्यासाठी जायचा तेव्हा त्या चेहऱ्यावरून आणखी जास्त पदर खाली घ्यायच्या. एके दिवशी जोराचा वारा सुटला तेव्हा मंदिरात कोणीही दर्शन घेण्यासाठी आले नव्हते. सरस्वतीताई बिचाऱ्या भुकेने व्याकुळ झाल्या होत्या. कोणी ना कोणी येईल आणि काहीतरी खायला मिळेल ह्या आशेने त्या वाट पाहत होत्या. तेव्हा तो माणूस आला आणि मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाऊ लागला. वारा असल्यामुळे सरस्वतीताईंच्या डोक्यावरचा पदर खाली पडला तेव्हा त्या माणसाची नजर अचानक सरस्वतीताईंवर पडली आणि त्यांना पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला खूप मोठा धक्का बसला. सरस्वतीताईंनी पटकन डोक्यावर पदर घेतला आणि त्या तिथून जायला निघाल्या. तो माणूस अजूनही हक्काबक्का होऊन सरस्वतीताईंकडे एकटक पाहत उभा होता. त्यांची अशी अवस्था पाहून त्याच्या डोळ्यातून पाणी आले. सरस्वतीताई घरी निघून गेल्या. पतीच्या मृत्यूनंतर त्यांची अशी अवस्था होईल असा विचार त्यांनी कधीच केला नव्हता. सरस्वतीताईंना एक सागर नावाचा मुलगा आणि अर्चना नावाची मुलगी होती.
मुलीचे लग्न झाले होते आणि ती तिच्या सासरी सुखी होती. सागरला त्यांनी किती कष्टाने, प्रेमाने लहानाचे मोठे केले होते. त्याला चांगले शिक्षण दिले आणि त्याला नोकरी लागल्यानंतर त्यांनी मुलाच्या लग्नाचा विचार केला. तेव्हा सागर आईला म्हणाला, आई, माझे एका मुलीवर प्रेम आहे. तिचे नाव रुपाली आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचे आहे. तेव्हा फक्त मुलाच्या आनंदासाठी सरस्वतीताईंनी लग्नाला परवानगी दिली. रुपालीच्या आईबाबांनाही सागर जावई म्हणून आवडला होता. एके दिवशी रुपालीच्या बाबांनी सागरला त्याच्या कुटुंबाबद्दल विचारले. तेव्हा त्याने सांगितले की त्याला एक मोठी विवाहित बहीण आहे, जी ह्याच शहरात राहते आणि विधवा आई आहे. आपल्या मुलीसाठी सागर त्यांना चांगला मुलगा वाटला, कारण तो उच्च शिक्षित होता. त्याला चांगली नोकरी होती. रुपालीच्या बाबांनी त्याला संध्याकाळी चहासाठी बोलावले. तेव्हा सागर रुपालीच्या घरी गेला. तिचे आलिशान घर पाहून अवाक राहिला. चहा पाणी झाल्यानंतर रुपालीचे बाबा म्हणाले, आम्ही आमच्या रूपाला खूप लाडात वाढवलेली आहे. त्यामुळे लग्नानंतर तिला कोणताही त्रास होऊ नये याची काळजी तुला घ्यावी लागेल. तेव्हा सागर म्हणाला, बाबा, तुम्ही काही काळजी करू नका. तिला आनंदी ठेवायची जबाबदारी माझी आहे. तिचे बाबा ठीक आहे म्हणाले आणि पुढची बोलणी करण्याकरिता आम्ही 2 दिवसात तुझ्या घरी येऊ असे सांगितले. सागर ज्या कंपनीमध्ये काम करत होता त्या कंपनीने त्याला राहायला घरही दिले होते. तेव्हा रुपालीचे बाबा सागरच्या आईला भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले. तेव्हा सरस्वतीताईंनी त्यांचे खूप छान स्वागत केले. बोलता बोलता त्या म्हणाल्या, आम्ही खूप साधी माणसे आहोत. तुमची मुलगी आमच्या घरात सून नाही तर मुलीप्रमाणे राहील. तुम्ही तिची अजिबात काळजी करू नका. सर्व बोलून झाल्यानंतर त्यांनी एक शुभमुहूर्त काढला आणि काही दिवसांनी रुपाली आणि सागरचे लग्न धूमधडाक्यात झाले. रुपाली एका श्रीमंत कुटुंबात लाडात वाढलेली मुलगी होती. तिला एक भाऊ होता आणि ती खूप शिकलेली होती. दिसायला जेवढी सुंदर होती तेवढीच बोलायला तिखट होती. जर तिच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली तर ती पूर्ण घर डोक्यावर घ्यायची. सागर खूप खुश होता. दोघा नवरा बायकोने 1 महिना हिंडण्या फिरण्यात घालवला. त्यानंतर सागर ऑफिसला जायला निघाला आणि सागर ऑफिसला गेला की रुपालीने आपल्या मैत्रिणींना घरी बोलावणे सुरू केले, ज्या पत्ते खेळायच्या, नाचायच्या आणि कधीकधी दारूसुद्धा प्यायच्या. पूजापाठ करणाऱ्या सरस्वतीताईंना सुनेचे वागणे अजिबात आवडत नव्हते. काही दिवस त्या गप्प राहिल्या, पण एके दिवशी त्या रुपालीला म्हणाल्या, सुनबाई, चांगल्या घरातील मुलींना आणि सुनांना हे सर्व शोभत नाही. सासू एवढेच बोलली आणि मग काय. त्यानंतर रुपालीने खूप गोंधळ घातला. ती सागरला म्हणाली, तू तुझ्या आईला नीट समजावून सांग की त्यांनी माझ्या लाईफमध्ये अजिबात इंटरफेअर केलेले मला चालणार नाही. सागर आपल्या बायकोला चांगलाच ओळखत होता. त्यामुळे त्याने आईला समजावले की तू रुपालीच्या कोणत्याही कामामध्ये दखल देऊ नकोस ना तिला काही बोलू नकोस. त्या दिवशी सरस्वतीताई खूप रडल्या. हे चांगल्या घरात असे काय होऊन बसले असे त्या म्हणाल्या. असेच दिवस सरत होते. आता सागर एका मुलाचा बाबा बनला. रुपालीने मुलाला जन्म दिला होता खरा, पण त्याचे पालनपोषण आया करत होती, कारण रुपालीला पार्टी आणि शॉपिंगमधून वेळच मिळत नव्हता. त्यांनी आपल्या बाळाचे नाव अक्षय ठेवले. अक्षयचा पहिलाच वाढदिवस होता, त्यामुळे सागरने घरात खूप मोठी पार्टी ठेवली. त्या पार्टीला सागरने त्याच्या बहिणीला अर्चनालाही बोलावले होते. अर्चना आली म्हणून सरस्वतीताई खूप आनंदात होत्या. लेकीचे माहेर जवळ असून सुद्धा ती कधीच येत नव्हती. त्यामुळे आज बऱ्याच दिवसांनी अर्चनाला आणि तिच्या मुलांना पाहून त्यांना खूप आनंद झाला होता. पण तिने कार्यक्रमाला आलेले रुपालीच्या आईला अजिबात आवडलेले नव्हते. वाढदिवस खूप छान साजरा झाला. दुसऱ्या दिवशी अर्चना तिच्या सासरी जायला निघाली. तेव्हा रुपालीच्या आईने
घरात आरडाओरडा केला. ती रुपालीला म्हणाली, माझी सोन्याची एक बांगडी हरवली आहे. मी ड्रेसिंग टेबलवर काढून ठेवली होती आणि माझा संशय तुझ्या या नणंदेवर आहे. मला तिची बॅग पाहायची आहे. तेव्हा रुपालीने अर्चनाची बॅग सर्वांसमोर उघडली तर तिच्या बॅगमध्ये सर्वात खालच्या बाजूला आईची बांगडी पाहून रुपाली जोरात ओरडली, अरे सागर, बघ तुझी ही चोर बहीण. अगं ये, तुला माझ्या आईची बांगडी एवढी आवडली होती तर तिच्याकडून मागून घ्यायची ना. चोरी करायची काय गरज होती? अर्चना म्हणाली, नाही नाही, मी बांगडी चोरली नाही. बांगडी माझ्या बॅगमध्ये कशी आली ते मला ठाऊक नाही. बहीण एवढे सांगूनही सागरला त्याच्या बायकोचेच बोलणे खरे वाटले आणि भावाने तिला चोर म्हणून घराबाहेर काढले. पण जाता जाता अर्चना रुपालीला म्हणाली, रुपाली, जरा देवाला घाबर. जो आरोप तू विनाकारण माझ्यावर लावलास, एक दिवस बघशील तुझ्यासोबत सुद्धा. ती पुढे काही बोलली नाही आणि बिचारी अर्चना आईला न भेटता रडत आपल्या घरी परतली आणि त्यानंतर ती माहेरी कधीच आली नाही. अर्चनाचा काहीही दोष नसताना तिच्यावर चोरीचा आरोप झाला हे सरस्वतीताईंना सहन झाले नाही आणि तेव्हापासून त्या सतत आजारी पडू लागल्या. मुलीच्या आठवणीत सरस्वतीताई रडत असायच्या. काही दिवसांनी रुपाली सागरला म्हणाली, सागर, आईचा फोन आला होता. पुढच्या आठवड्यात आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्यामुळे त्यांनी आपल्याला बोलावले आहे. तेव्हा सागर म्हणाला, ते सर्व ठीक आहे, पण आईचे काय करायचे? ती आजारी असते आणि आईला इथे एकटीला सोडून आपण कसे जायचे? तेव्हा ती म्हणाली, मग तुझे काय म्हणणे आहे? हे बिनकामाचे ओझे मी माझ्यासोबत माझ्या माहेरी घेऊन जाऊ? म्हणजे माझे दादा, वहिनी, पाहुणे, इतर नातेवाईक वगैरे ह्यांना पाहून माझी टिंगल करू देत. अरे तुझ्या आईला व्यवस्थित बोलता तरी येते का? ह्या कशा अडाणी आहेत ह्याचे प्रदर्शन करायचे आहे का तिथे ह्यांना घेऊन जाऊन? आणि तसेही आपण माझ्या माहेरी 4-5 दिवस आधी जाणार आहोत आणि कार्यक्रम झाल्यानंतर 4-5 दिवस राहणार आहोत. मग तोपर्यंत तुझी आई आपल्यासोबत माझ्या माहेरी कशी राहील? हे बघ सागर, आपण दोघे जाऊ. आईला राहू देत इथेच. 8-10 दिवसांचा तर प्रश्न आहे. यावर सागर म्हणाला, अगं पण हाही विचार कर, आपण तिकडे गेलो तर मग आईचे खाणेपिणे कोण बघेल? तिला बाजारातून सामान कोण आणून देईल? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आई स्वतः जेवण बनवू शकेल का? रुपाली म्हणाली, सागर, तुला तुझ्या आईची काळजी कधीपासून वाटायला लागली? त्यांना सगळा स्वयंपाक करायचा नाही, बनवतील त्या एकटीसाठी. जर तुझी आई भांडी, कपडे, झाडू, लादी अशी सर्व कामे करू शकते तर मग त्यांना स्वतःच्या पुरते जेवण बनवता येईलच की. यावर सागर काहीच बोलला नाही. रुपाली पुढे म्हणाली, आईबाबांना ॲनिव्हर्सरीसाठी एक छानशी भेटवस्तू द्यावी लागेल, त्यामुळे मी पटकन तयार होऊन येते. आपण लगेचच बाहेर जाऊया. सरस्वतीताई त्या नवरा बायकोचे बोलणे शांतपणे ऐकत होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी सरस्वतीताई अंगणात बसल्या होत्या. त्यांना सागर बरोबर बोलायचे होते. तेवढ्यात रुपाली तिथे आली आणि म्हणाली, आई, घरातील सर्व कामे झाली आहेत का? म्हणून तुम्ही इथे निवांत बसले आहात? तेव्हा सरस्वतीताई म्हणाल्या, सुनबाई, सागर तयार झाला का? तो आज ऑफिसला जाणार नाही का? रुपाली भुवया उंचावत म्हणाली, का? तुम्हाला काही पाहिजे होते का त्यांच्याकडून? म्हणजे काही मागायचे आहे का त्याला? त्यामुळेच तुम्ही आज तुमच्या मुलाबद्दल एवढी विचारपूस करत आहात. तेवढ्यात सागर त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला, रुपाली, मला उशीर होतोय, लवकर नाश्ता दे. सरस्वतीताई मुलाकडे गेल्या आणि म्हणाल्या, सागर बाळा, तुझ्या बाबांच्या पेन्शनचे पैसे काढले आहेस का? मला थोडेसे पैसे हवे होते. हे बघ, मला स्वतःचेच पैसे तुझ्याकडून मागायला नको वाटते, त्यामुळे यापुढे पेन्शनमधील काही पैसे तू स्वतःहून मला देत जा.
आणि बाळा, मी हे ऐकले आहे की तुम्ही दोघे तुझ्या सासू सासऱ्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला जात आहात म्हणून. तेव्हा रुपाली म्हणाली, आम्ही प्रोग्राम बनवला नाही की लगेच यांची जासूसी सुरू झाली. मी म्हणत होते ना तुम्हाला, तुमची आई दरवाजाच्या बाहेर बसून आपले सगळे बोलणे ऐकत असते. आता दिसले का तुमच्या आईचे रंग? आणि एक सांगा, तुम्हाला पेन्शनचे पैसे कशाला हवे आहेत आई? मी म्हणते तुम्हाला पैशांची काय गरज आहे? जेवण पाणी आम्ही खाऊ घालतो, तर मग तुमच्या हातामध्ये पैसे कशासाठी द्यायचे? सागर म्हणाला, आई, रुपाली बरोबर बोलत आहे. तुला पैसे कशाला हवे आहेत? आणि आई, तुला हे शोभते का? सुनेचे मुलाचे बोलणे चोरून ऐकते. तुला लाज वाटायला पाहिजे. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. सरस्वतीताई म्हणाल्या, अरे सागर, मी चोरून ऐकले नाही. तुम्ही दोघे मोठमोठ्याने बोलत होतात. ते बोलणे माझ्या कानावर पडले. सागर म्हणाला, आई, तू बाबांच्या पेन्शनबद्दल बोलतेस तर ते पैसे मी रुपालीच्या हातामध्ये देत असतो आणि त्याच पैशातून ती हे घर सांभाळते. आणि त्या पैशांचा हिशोब पाहिजे असेल तर तिच्याकडून घेत जा. तेव्हा सरस्वतीताई म्हणाल्या, नाही बाळा, असे काही नाही. तुला असे वाटते का तुझी आई तुझ्याकडून पैशांचा हिशोब मागेल? तुला तुझ्या आईवर जरासुद्धा विश्वास नाही का? त्या पुढे म्हणाल्या, अरे बाळा, मी कधी कधी मंदिरात किंवा बाजारात जाते, तेव्हा तिथे मला काही खरेदी किंवा कोणाला काही दान करण्याची इच्छा झाली तर माझ्याकडे पैसे हवेत की नको? तेव्हा सागरने विषय बदलला आणि तो म्हणाला, आई, तुला कोणी सांगितले की मंदिरात जाऊन दरवेळेस दान द्यायलाच पाहिजे? हे बघ आई, तुला पैसे हवे असतील तर इथे ह्या डब्यामध्ये काही पैसे आहेत. दान द्यायला 4-5 रुपये दिले तरी चालतात. 100-200 रुपये देण्याची काय गरज आहे? त्यामुळे तू ह्या डब्यातील पैसे घेत जा खर्च करायला. तेव्हा सरस्वतीताई म्हणाल्या, ठीक आहे, मी पैशांचे सोडून देते. पण सागर, तुम्ही गेल्यानंतर मी एकटी 10 दिवस कसे? त्या पुढे बोलणार तेवढ्यात रुपाली रागाने किचनमधून बाहेर आली आणि म्हणाली, तुम्हाला असे वाटते का आम्ही आयुष्यभर तुमची सेवा करत राहावी? कितीतरी दिवसातून आज आम्ही 10 दिवसांसाठी बाहेर चाललो तर झाले ह्यांचेच लगेच सुरू. 10 दिवस मी एकटी कशी राहू म्हणे? हे बघा, आम्ही परवा निघणार आहोत. त्याआधी पूर्ण घराची साफसफाई करा. सागर काहीच बोलला नाही आणि तो नाश्ता करून ऑफिसला निघून गेला. सरस्वतीताई मुलाच्या उत्तराची वाट पाहत होत्या. 2 दिवसांपर्यंत रुपालीने त्यांच्याकडून पूर्ण घराचे काम करून घेतले आणि स्वयंपाकघरात ठेवलेले तूप, लोणी, बिस्किटे आणि इतर खाण्याच्या वस्तू डब्यातून काढून आपल्या कपाटामध्ये ठेवल्या आणि कपाटाला कुलूप लावले. 2 दिवसानंतर सर्वजण निघाले. तेव्हा जाताना रुपाली म्हणाली, आई, हे 2000 रुपये तुम्ही तुमच्याजवळ ठेवा. सरस्वतीताईंना खूप आनंद झाला. त्यांना वाटले की सुनेला त्यांची खूप काळजी आहे. तेव्हा त्या म्हणाल्या, अगं सूनबाई, मला पैशांची काय गरज आहे? तेव्हा रुपाली म्हणाली, मी तुम्हाला मजा करण्यासाठी पैसे दिले नाहीत, तर इमर्जन्सीसाठी लागतील म्हणून देत आहे. आणि हो, घरामध्ये 2 किलो बटाटे, 2 किलो कांदे, ज्वारीचे पीठ आणि तांदूळसुद्धा ठेवले आहे. आणि पैसे दिले म्हणून उगाच कशालाही खर्च करू नका. दिलेल्या हा 2000 रुपयांचा खर्च एका कागदावर लिहून ठेवा, मी आल्यानंतर पाहीन. आणि तुम्हाला फळे भाज्या खरेदी करण्याची काही गरज नाही. घरात तुमची औषधेसुद्धा आहेत, त्यामुळे मला असे वाटते की हे 2000 रुपये तुम्हाला लागणार नाहीत. आता आम्ही निघतो, असे बोलून ते तिघेही निघून गेले. आणि आज जेव्हा घरातील सर्व किराणा सामान संपले, सुनेने जी 2000 रुपयांची नोट दिली होती ती फाटलेली होती. त्यामुळे त्यांच्याकडे खर्च करण्यासाठी पैसे नव्हते. म्हणून नाईलाजाने सरस्वतीताईंना पोट भरण्यासाठी फुले विकण्याचे काम करावे लागले. मंदिरातून सरस्वतीताई घरी पोहोचल्या तेव्हाच फोनची घंटी वाजली. त्यांनी फोन घेतला तर त्यांच्या मुलीचा, अर्चनाचा फोन होता. ती म्हणाली, हॅलो आई,
कशी आहेस? मुलीचा आवाज ऐकून सरस्वतीताईंचा कंठ दाटून आला. त्या म्हणाल्या, अर्चू, तुझा भाऊ त्याच्या बायको मुलांसोबत त्याच्या सासरी गेला आहे आणि मी इथे एकटीच आहे. अर्चना म्हणाली, आई, तू तिकडे एकटी कशी राहतेस? अगं, तुझे हात किती थरथरतात. मग तू जेवण कसे बनवतेस? सरस्वतीताई म्हणाल्या, काय करू बाळा, तुझ्या बहिणीने कामवाली बंद केली, त्यामुळे 2 वर्षांपासून घरातील सर्व कामे मीच करते. तुझी वहिनी फक्त भाज्या बनवते आणि बाकीचे सर्व कामे मी एकटी करते. मग स्वतःसाठी जेवण बनवले तर त्यात एवढे काय? तू काही काळजी करू नकोस, असे बोलून त्यांनी फोन ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता कोणीतरी दरवाजा वाजवला. सरस्वतीताईंनी दरवाजा उघडला तर समोर अर्चना उभी होती. तिला पाहून त्यांचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या, अर्चना, तू अचानक कशी आलीस? त्यांची 2 नातवंडे आजीला बिलगली. सरस्वतीताईंना खूप आनंद झाला. त्या म्हणाल्या, बाळांनो, किती दिवस झाले तुम्हाला पाहिले नाही. अर्चना, मला सांग, तुला आज तुझ्या आईची आठवण कशी आली? तेव्हा अर्चना म्हणाली, आई, तुला ठाऊक आहे ना, 2 वर्षांपूर्वी माझे काय झाले होते माझ्यासोबत? वहिनीने माझ्यावर चोरीचा आरोप लावला होता, त्यामुळे मी इथे येणे बंद केले होते. पण आई, तू एकटी आहेस हे समजले, मग मी तुला एकटीला कशी सोडू शकते? आणि आई, मी अधूनमधून फोन करत होते, तेव्हा वहिनी फोन देत नव्हती. मी तुझ्यासाठी एवढी परकी झाली आहे का? तेव्हा त्यांचा जावई म्हणाला, आई, त्या दिवशी मंदिरात आलो तेव्हाच मी तुम्हाला पाहिले आणि मला धक्का बसला. तुमच्यावर अशी वेळ आली तरी तुम्हाला तुमच्या मुलीला, जावयाला फोन करून सांगावेसे गरजेचे वाटले नाही का? सरस्वतीताईंचे डोळे पाण्याने भरले आणि त्या म्हणाल्या, माझ्या मुलीवर चोरीचा आरोप झाला, मग मी तिला कोणत्या तोंडाने फोन करू, तिला मदत मागणार होते? अर्चना म्हणाली, आई, वहिनीने माझ्यावर चोरीचा आळ घेतला, तू नाही. मग तू मला फोन करून बोलू शकली असतीस ना? आईच्या डोळ्यातील पाणी पाहून अर्चना म्हणाली, बरं आई, ते जाऊ देत, मला खूप भूक लागली आहे. सांग बरं, तू आज मला काय खाऊ घालणार आहेस? सरस्वतीताई म्हणाल्या, थांब बाळा, मी काहीतरी घेऊन येते. पण खरे तर घरात खायला काहीच नव्हते. त्या किचनमध्ये गेल्या आणि डबे शोधू लागल्या. त्यांना काहीही मिळाले नाही, कारण रुपालीने आधीच सर्व खायचे पदार्थ कपाटामध्ये ठेवून त्याला कुलूप लावून गेली होती. अर्चना किचनमध्ये गेली आणि आईला म्हणाली, आई, सांग बरं, काय बनवायचे आहे? मी तुला मदत करते. सरस्वतीताई नाराज स्वरात म्हणाल्या, बाळा, घरात काहीही नाही आणि काही आणायला माझ्याकडे पैसेही नाहीत. अर्चनाला खूप वाईट वाटले. ती म्हणाली, म्हणजे आई, तू उपाशी आहेस? आई म्हणाली, माझ्या स्वतःच्या पेन्शनचे पैसे असताना सुद्धा मुलाने आणि सुनेने मला भिकारी बनवले आहे. असे बोलताना त्या रडायला लागल्या. अर्चनाने आईच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि म्हणाली, आई, पूर्वी तर तू अशी नव्हतीस. अगं, तू त्यांना का घाबरतेस? तेव्हा अर्चनाचा नवरा शेखर म्हणाला, ते जाऊ देत, आपण नंतर बोलू. पण आई, हे बघा, मी 5 मिनिटांमध्ये जेवण ऑर्डर करतो. त्याने पटकन ऑनलाईन जेवण ऑर्डर केले. काही वेळाने जेवण आले. अर्चनाने सर्वांना जेवण वाढले. सरस्वतीताई अशा खात होत्या की जशा त्या खूप वर्षांपासून उपाशी आहेत. अर्चना आईची झालेली अवस्था पाहून रडत होती. जेवण झाल्यानंतर घरासमोर राहणाऱ्या आशाताई आल्या आणि म्हणाल्या, सरस्वतीताई, अर्चना आली आहे का? तेव्हा सरस्वतीताई हसत म्हणाल्या, हो आशा, तिच्यासोबत माझी नातवंडे आणि जावई बापूही आले आहेत. खरे तर आज मला हे घर भरल्यासारखे वाटत आहे. तेवढ्यात अर्चना आशाताईंसाठी चहा घेऊन आली. आशाताई म्हणाल्या, अहो सरस्वतीताई, आईचे दुःख फक्त मुलगी समजू शकते. तुमच्या सुनेने मी घरी आल्यावर एकदाही मला पाणी देखील विचारले नाही, पण आज तुमच्या मुलीने माझ्यासाठी चहा बनवला आहे. आशाताई अर्चनाला म्हणाल्या, अर्चना, तू तुझ्या आईला एकतर न्याय मिळवून दे किंवा इथून त्यांना कायमचे तुझ्याकडे घेऊन जा. खूप वाईट अवस्था असते त्यांची.
आणि तुझा भाऊ काहीही बोलत नाही. आशाताई अर्चनाला म्हणाल्या, हे बघ अर्चना, मी माझ्या पेन्शनचे पैसे स्वतःकडे ठेवते, त्यामुळे माझी सून आणि मुलगा रागाने घर सोडून निघून गेले आहेत. आता एवढ्या मोठ्या घरात मी एकटीच राहते, पण माझे आयुष्य मी स्वतःच्या मर्जीने जगते. आता मला जर कधीही मरण आले तर त्याचे मला काही वाटणार नाही. अर्चना आणि सरस्वतीताई एकटक आशाताईंचे बोलणे ऐकत होत्या. अर्चना म्हणाली, तुम्ही बरोबर केले काकू. तुमच्या पेन्शनवर तुमचाच अधिकार असला पाहिजे, ना की तुमच्या मुलांचा. तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला सोडून रागाने निघून गेले, याचा अर्थ त्यांना तुम्ही नाही तर तुमचे पैसे हवे होते. अर्चना पुढे म्हणाली, आता माझ्या आईनेही असेच खंबीर व्हावे असे मला वाटते. तेवढ्यात रुपालीचा फोन आला. सरस्वतीताईंनी फोन उचलला. ती म्हणाली, आई, मी येण्याआधी घराची साफसफाई करा. फोनवर बोलत असताना तिला घरातील मुलांचा आवाज ऐकू आला. त्यावेळेस ती म्हणाली, आई, मला सांगा, तुमच्या मागे कसला आवाज येत आहे? तुम्ही घरी कोणाला बोलावले आहे? तेव्हा सरस्वतीताई घाबरल्या आणि पप करू लागल्या. ती म्हणाली, असे का पप करत आहात? स्पष्ट का सांगत नाहीत कोण आले आहे ते? तेव्हा अर्चना आली आणि तिने आईच्या हातातून फोन घेतला आणि म्हणाली, वहिनी, काय झाले? मी आले आहे. आता मी माझ्या आईला भेटायला सुद्धा येऊ शकत नाही का? तेव्हा रुपाली म्हणाली, अरे तुम्ही होय, आता काय चोरी करायला आले आहात? आमच्या मागे हे सर्व चालते का तुमचे? मला एक सांग, तुला कोणी बोलावले आहे? तू तर 2 वर्षांपूर्वी रागाने पुन्हा येणार नाही असे बोलून गेली होतीस ना, मग कसे काय आलीस माझ्या घरी? तेव्हा अर्चना म्हणाली, हे तुझे घर असेल, पण हे घर माझेही आहे आणि मी रागाने गेले होते ते तुम्हा दोघांमुळे, माझ्या आईमुळे नाही. इथे माझी आई उपाशी आहे, तुम्हाला काही वाटते की नाही? एकतर माझ्याच आईचे पेन्शनचे पैसे घेता आणि तिच्यावरच अधिकार गाजवता. रुपाली म्हणाली, तू आमच्यामध्ये पडू नकोस. काय भेटायचे आहे ते भेट तुझ्या आईला आणि आम्ही यायच्या आधी निघून जा. यावर अर्चना म्हणाली, अगं वहिनी, तू आता माहेरी गेली आहेस ना, कमीत कमी तिथे तरी शांत राहा, नाहीतर तुझ्या भावजाईला शिकवणी देऊन येशील आणि मग तू तिथे पुन्हा गेलीस की ती तुझी वहिनी तसेच तुझ्यासोबत वागेल जसे तू आता माझ्याशी बोलत आहेस. असे बोलून अर्चनाने रागाने फोन ठेवून दिला. तेव्हा रुपालीला अर्चनाचा खूप राग आला. ती तिच्या नवऱ्याला बहीण आणि आईविरुद्ध भडकवायला लागली. इकडे सरस्वतीताई खूप घाबरल्या होत्या. त्या म्हणाल्या, अगं का बोललीस तू? आता उगाच भांडणे होतील बघ. तेव्हा अर्चना म्हणाली, आई, तू का घाबरतेस? हे घर तुझे आहे, हे तू विसरत आहेस का? हे घर बाबांनी बनवले आहे. तुला आज ठरवायला हवे की यापुढे तुला तुझे म्हातारपण कसे घालवायचे आहे. आई, मला सांग, तुझे स्वतःचे पैसे असताना सुद्धा तुला तुझ्या सुनेकडे मुलाकडे पैशांसाठी हात पसरवायचे आहेत का? की आशा काकूंसारखे आनंदाने आपले उरलेले आयुष्य जगायचे आहे? मुलीच्या बोलण्यामुळे सरस्वतीताईंमध्ये आत्मविश्वास जागा झाला. त्यांनी आपल्या नवऱ्याच्या एका वकील मित्राला बोलावून घेतले आणि त्याला सर्व घडलेली हकीकत सांगितली आणि घराचे नवीन कागदपत्र तयार करून घेतले. त्यामध्ये नॉमिनी म्हणून सरस्वतीताईंनी आपल्या मुलीचे नाव दिले होते. दुसऱ्या दिवशी रागाने रुपाली सकाळी सकाळी तिच्या नवऱ्यासोबत पुन्हा घरी आली आणि आल्याबरोबर तिने आपल्या नणंदेबरोबर भांडण करायला सुरुवात केली. भाऊ मात्र हाताची घडी घालून उभा होता. तेव्हा त्याला पाहून अर्चना म्हणाली, मी विचार करत होते, ही तर परकी आहे, पण दादा, तुला आपल्या आईला होणारा त्रास दिसत नाही का? बरोबर आहे, कसा समजेल? तू तर तुझ्या बायकोच्या ओंजळीने पाणी पितोस. तेव्हा रुपाली म्हणाली, हे बघ, तुझ्यासाठी हे चांगले राहील की तू तुझे सामान आणि तुझ्या मुलांना घेऊन या घरातून निघून जा. हे घर माझे सुद्धा आहे, माझा देखील ह्या घरावर अधिकार आहे. ती गोष्ट वेगळी आहे की आजपर्यंत मी माझा हिस्सा कधीच मागितला नाही. रुपालीला खूप राग आला. ती म्हणाली, एकतर चोर आणि वरून शिरजोर. सरस्वतीबाई म्हणाल्या, खबरदार सुनबाई,
जर यापुढे माझ्या मुलीला चोर म्हणशील तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. तेव्हा रुपाली म्हणाली, अरे वा, एका आठवड्यामध्येच मुलीने आणि जावयाने खाऊ पिऊ घालून खूप ताकद वाढवली आहे वाटतं. हे बघा आई, तुमच्या मुलीला इथून जायला सांगा, नाहीतर मी हिला धक्के देऊन घराबाहेर काढेन. असे बोलताच सरस्वतीताईंच्या संयमाचा बांध तुटला आणि त्यांनी रुपालीच्या एक कानशिलात ठेवून दिली आणि म्हणाल्या, नालायक बाई, माझ्या मुलीला चोर म्हणताना तुला लाज कशी वाटत नाही? हे घर माझे आहे, त्यामुळे माझी मुलगी या घरातून बाहेर जाणार नाही. तेव्हा सागर म्हणाला, आई, तू माझ्या बायकोवर हात कसा उचलू शकतेस? तेव्हा आईने आपल्या मुलाच्याही कानशिलात ठेवून दिली आणि म्हणाल्या, आत्ताच्या आत्ता माझे घर खाली करा. तेव्हा सागर म्हणाला, तू मला ह्या घरातून बाहेर काढू शकत नाहीस. तेवढ्यात अचानक वकील साहेब आले आणि म्हणाले, त्या तुला बाहेर काढू शकतात, कारण हे घर तुझ्या आईच्या नावावर आहे. तुम्ही लोक त्यांची पेन्शन स्वतःकडे ठेवून घेता, हे तर योग्य नाही. सागर आश्चर्यचकित होऊन वकिलाकडे पाहू लागला. वकिलाने कोर्टातील पेपर सागरच्या हातामध्ये ठेवले आणि म्हणाले, 2 दिवसात हे घर खाली करावे लागेल आणि आजपर्यंत जेवढे पेन्शनचे पैसे तुम्ही खर्च केले आहेत ते सर्व पैसे सरस्वती वहिनीला परत करावे लागतील, नाही तर तुम्हाला जेलची हवा खावी लागेल. बघा, विचार करा, तुम्हाला काय योग्य वाटते ते. सागरने रुपालीला इशारा केला आणि दोघेही आईचे पाय धरून रडायला लागले. तेव्हा सरस्वतीताई म्हणाल्या, हे खोटे अश्रू कोणा दुसऱ्यांना दाखवा, कारण मी तुम्हाला खूप चांगली ओळखते. अरे, मी तेव्हाच तुमच्याविरुद्ध आवाज उठवायला हवा होता, कारण तुम्ही लोकांनी मला माझे स्वतःचे पैसे असताना भिकाऱ्याप्रमाणे आयुष्य जगायला मजबूर केले. निघा माझ्या घरातून आता. मला तुमचे तोंडही पाहायची इच्छा नाही. त्यानंतर सरस्वतीताई मुलीचा आधार घेऊन आपल्या खोलीमध्ये गेल्या. 2च दिवसात सागरने घर खाली केले. पण आता आई एवढ्या मोठ्या घरामध्ये एकटी कशी राहील याची अर्चनाला काळजी वाटायला लागली. तिने आईला तिच्या घरी येऊन राहण्याचा आग्रह केला, पण सरस्वतीताईंनी तिला नकार दिला. मग अर्चनाने यावर एक उपाय शोधून काढला. तिने घरातील वरच्या 2 खोल्या भाड्याने दिला आणि आईच्या घरातील कामे करण्यासाठी एक कामवाली बाई ठेवली, जी दिवसभर काम करायची आणि रात्री तिथेच आईसोबत राहायची. आता अर्चना दररोज आईला फोन करून तब्येतीची चौकशी करायची आणि 2-3 महिन्यातून एकदा माहेरी चक्कर मारायची. आता सरस्वतीताई आपल्या मर्जीप्रमाणे दान दक्षिणा द्यायच्या आणि आपल्या मैत्रिणीसोबत इकडे तिकडे फिरायला जायच्या, त्यामुळे त्यांचा वेळसुद्धा जात होता. त्यांनी मुलाबरोबर असलेले नाते केव्हाच तोडले होते. असेच दिवस सरले. रुपालीचा मुलगा अक्षय मोठा झाला. रुपालीने अक्षयचे लग्न एका श्रीमंत कुटुंबातील मुलीबरोबर म्हणजे प्रगतीबरोबर लावून दिले. प्रगतीसुद्धा आपल्या सासूप्रमाणे आधुनिक विचारांची मुलगी होती. आता सागरला आईची खूप आठवण येत होती. जेव्हा आईला त्याची गरज होती तेव्हा तो आईला जराही वेळ देत नव्हता. एके दिवशी त्याला आईचे निधन झाल्याची बातमी समजली. तो एकटाच आईच्या अंत्यसंस्कारासाठी गेला होता. तो खूप रडला. अर्चनाने आईला मुखाग्नी दिला. आई गेल्यानंतर सागर सतत आजारी पडू लागला आणि काही महिन्यांनी एके दिवशी एका रात्री झोपेतच तो हे जग सोडून निघून गेला. सागर गेला आणि तेव्हापासून रुपालीचे हाल सुरू झाले. सुनेने तिच्याकडून मालकिणीचा हक्क हिरावून घेतला. ज्याप्रमाणे रुपालीने तिच्या सासूला त्रास दिला, आज तसाच त्रास तिची सून रुपालीला देत होती. आज रुपालीकडून चुकून एक खूप किमती शोपीस तुटला तेव्हा तिची सून आली आणि रागाने म्हणाली, हे काय केले तुम्ही? जेव्हा पाहावे तेव्हा काही ना काहीतरी तोडत असतात. गुपचूप एका ठिकाणी बसायला काय होते तुम्हाला? तेव्हा प्रगतीने फरशीवर पडलेल्या काचेच्या तुकड्यांना साफ करण्यासाठी नोकराला सांगितले. अक्षयसुद्धा त्यावेळेस ऑफिसमधून आला होता. रुपालीने अक्षयला सून रागावून बोलली असे सांगितले. तेव्हा तो आईला म्हणाला, आई, प्रगती बरोबर बोलत आहे. तू एका ठिकाणी शांत बसत जा. हे बघ, तू तुझ्या खोलीबाहेर येतच जाऊ नकोस. तुला तिथेच तुझ्या खोलीमध्ये जेवण दिले जाईल. रुपाली म्हणाली, असे का बोलतोयस? तेव्हा तो म्हणाला, मी तर तुला खोलीमध्ये जेवण दिले जाईल असे म्हणतोय, पण तू तर त्या बिचाऱ्या आजीला खोलीमध्ये बंद करत होतीस आणि जेवणसुद्धा देत नव्हतीस. मुलाचे बोलणे ऐकून रुपालीने मान खाली घातली. आज प्रगतीचा वाढदिवस होता. तिच्या माहेरून तिची आई, भाऊ
सर्वजण आले होते. घरात पार्टी चालू होती. सर्व लोक पार्टीमध्ये मग्न होते. रुपालीला खोलीतून बाहेर येऊ नकोस अशी सक्त ताकीद दिली गेली होती. पण तिला भूक लागली होती म्हणून ती बाहेर आली. तेव्हा प्रगतीला खूप राग आला. प्रगतीला सासूची लाज वाटत होती. वाढदिवस झाला आणि दुसऱ्या दिवशी प्रगतीची आई जायला निघाली. तेव्हा तिने अचानक ओरडायला सुरुवात केली की माझी हिऱ्याचा हार हरवला आहे. आणि त्यांनी सरळ अक्षयच्या आईवर आरोप केला की काल त्या बराच वेळ माझ्या गळ्यातल्या नेकलेसकडे पाहत होत्या. तेव्हा अक्षय आणि प्रगतीने रुपालीच्या खोलीची झडती घेतली आणि तो नेकलेस रुपालीच्या कपाटात सापडला. अक्षय म्हणाला, आई तू चोरी केलीस? प्रगती म्हणाली, माझ्या आईचा हार एवढा आवडला होता तर सांगायचे ना, दिला असता तिने तुम्हाला घालायला. रुपाली घाबरली आणि तेव्हा रुपालीला जाणवले की आपणही नणंदेवर काही वर्षांपूर्वी चोरीचा आरोप करून पाप केले होते. रुपालीला चोरीचा आरोप सहन झाला नाही. तेव्हा ती म्हणाली, हा हा चोरी चोरी असे म्हणत जोरजोरात हसायला लागली आणि अचानक बेशुद्ध पडली. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की त्यांना खूप मोठा मानसिक धक्का बसल्यामुळे त्यांनी आपले मानसिक संतुलन हरवून बसले आहेत. खरे तर प्रगती आणि तिच्या आईने मुद्दाम रुपालीवर चोरीचा आळ घेतला होता, कारण त्यांना ती ह्या घरात नको होती. पण रुपालीने खरेच तर चोरी केली नव्हती. आता रुपाली वेडी झाली आहे. अक्षय आणि प्रगतीने तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे. मित्रांनो, हे म्हणतात ते खरेच आहे की आपण जे इतरांसोबत करतो किंवा वागतो ते आपल्याला कधी ना कधी व्याजासह परत मिळते. तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला इथेच भोगून जावे लागते हे नेहमी लक्षात ठेवायला हवे. कारण कर्म हे रबरासारखे असते. जितके तुम्ही ताणाल तितक्या वेगाने ते तुमच्याकडे परत येते. त्यामुळे चांगलेच कर्म करा. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.